श्री स्वामी समर्थ. श्री दत्त गुरु कुरवपूर येथे मनुष्याचा देह धारण करून काही काळ वास्तव्यासाठी आले होते. तेथे अतिशय सद्भक्त आणि पवित्र मनाचा एक कर्मनिष्ठ असा ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचं नाव अंबिका होतं. ती अतिशय पतिव्रता, सद्गुणी आणि पतिसेवेमध्ये नित्य मग्न राहणारी स्त्री होती. ते स्नान होईपर्यंत ती पूजेचे सर्व साहित्य, गंध, फूल, अक्षदा सर्व काही व्यवस्थित मांडून आसन सामग्री सर्व देवघरामध्ये मांडत असे. पतीची नित्य पतिचरणांची सेवा, रुचकर स्वयंपाक, पतीचा आदर सर्व काही ती मनोभावे पतीची तसेच त्यांचा नितांत जीव असणाऱ्या सासू-सासऱ्यांची देखील सेवा करत असे. तिचे पतीवर अपार प्रेम होते. अशा रीतीने दिवस चालले होते. परंतु अंबिका आणि तिचा पती हे आतून दुःखी होते, कारण त्यांना पोटी संतान नव्हते. मग अंबिकाला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ते फार काळ जगत नसे. असेच चालू राहिले. नंतर देहाच्या प्रारब्धाची ही दुर्गती ब्राह्मदिकांना चुकवता आली नाही, तर सर्वसामान्य मानवाची तरी काय कथा मांडायची. असाच बराच काळ सरला आणि अखेरीस अंबिकेला एक पुत्र झाला. तो बराच काळ जिवंतही राहिला. मात्र त्याचे जिवंत असणे तितके आनंददायी नव्हते, कारण तो जन्मजात हा मतिहीन आणि बुद्धिहीन होता. हिऱ्याच्या पोटी जशी गारगोटी जन्म घ्यावी अशा रीतीने अंबिकाला वाटत होते. तुळशीच्या रोपामध्ये भांगीची वेल पोसली जावे असे उदाहरण तिच्या पुत्राबाबत दिले जावे. तो ब्राह्मण असल्यामुळे अंबिकेच्या मुलाचा हा व्रतबंध सोहळा 7व्या वर्षी पार पडला. परंतु त्याला कर्मासाठी काही पाठ जमेना, कुठलेही ज्ञान, शाखा, अध्ययन, वेदांचे पठण काहीही जमेना. या दोघंही पती पत्नी यासाठी काबाड कष्ट करत होते, परंतु काहीही उपयोग झाला नाही. मग काही काळानंतर पती पत्नी असेच काळ सरत असताना ते दुःखी झाले आणि काही काळातच ब्राह्मण हा अचानक मृत पावला. तेव्हा अंबिकाला अतिशय शोकसागरामध्ये बुडाल्यासारखं झालं. परंतु दुर्दैवी ही निराधार माऊली धाय मोकून रडू लागली. पोटी पुत्र असा मतिमंद आणि आता पतीचाही सहारा गेला. पतीशिवाय, परमेश्वराशिवाय दुसऱ्या कुणाचाही आधार नसलेली ती मोलमजुरी आपल्या मुलाचं पोट भरत असे मजुरी करून. त्यातच गावातील लोकही तिच्या मतिमंद मुलाची चेष्टा करत असे, निंदा करत असे. त्याला असे वारंवार बोलत असे की तू तुझ्या मातेच्या उदरी जन्म घेऊन तिला विनाकारण गर्भयातना सोसाव्या लावल्यास तुझा जन्माला येऊन काहीही उपयोग नाही आहे. या पृथ्वी तलावर तू एक ओझे आहेस. अशा रीतीने लोक त्याला निंदवत असे. मग अंबिका पुत्र हा खूप शोकसागरामध्ये बुडाल्यासारखा झाला आणि तो एका आपल्या मातेला म्हणाला की माते, माझ्यामुळे तुला खूप यातना सोसाव्या लागल्या, तर मी आता माझा देह त्याग करतो. तर त्यावेळेस अंबिका त्याला म्हणाली की तू आहेस म्हणून मी आहे. मी तुझ्यामुळे जिवंत आहे. जर तूच देहत्याग करणार असेल तर मी पण तुझ्यासोबत येते. आपण दोघेही सोबत देहत्याग करू. असे बोलून ते मायलेकरं कृष्णा नदीच्या तीरावर देहत्याग करण्यासाठी आले. तेव्हा काय चमत्कार घडला पहा. श्रीपाद वल्लभ श्री दत्तगुरू हे स्नानासाठी त्याच नदी तलावर आले होते आणि आणि तिचा पुत्र नदीमध्ये डुबकी घेताच पाण्यावर तरंगायला लागले. आणि त्याचवेळी श्री दत्तगुरूंनी ज्यांनी मनुष्यदेह धारण केलेला होता त्यांनी त्या दोघांनाही वरती काढले आणि त्यानंतर पुनर्जीवित केले. आणि मग अंबिकाच्या डोक्यावर हात ठेवत त्या दत्तगुरूंनी त्यांना विचारले की तुझ्या मनात जी काही इच्छा आहे, तुझ्या मनात जी काही प्रश्न आणि जी काही अडथळे आटपाडव शंका आहे त्या तू मला सांग. तुझा दुर्दैवी काळ आता संपलेला आहे. त्यावर अंबिका म्हणाली, जर मला तुमचे दर्शन घडले तर ही परमानंदाची गोष्टच आहे. मला माझी इच्छा काय आहे असं विचारत असाल तर मी सांगेल की पुढच्या जन्मी मला पितरांचा कुळाचा उद्धार करणारा आणि सद्गुणी असा पुत्र प्राप्त व्हावा. ब्रह्मनिष्ठ असेल, पुण्याची खाण असलेला, त्याचा सहवास लाभल्याने माझी पुनर्जन्मापासून सुटका होईल असा पुत्र मला लाभावा. आणि श्री दत्तगुरूंनी अंबिकाला असा वर दिला आणि अंबिका पुत्राच्या डोक्यावरती हात ठेवत त्याला देखील अचानक असा चमत्कार घडला की तो दत्तगुरूंचा हात डोक्यावर येताच तो भाग्यशाली आणि ब्रह्मशाली महाज्ञानी बनला. अचानक वेदांचे पठण करणारा बनला. त्यावर श्री दत्तगुरूंनी अंबिकाला
दत्तगुरूंनी अंबिकाला अतिशय श्रेष्ठ असणारे व्रत करायला सांगितले. शनी आणि सोम यांचे प्रारब्ध असणारे प्रदोषव्रत शिवशंकराचे हे श्रेष्ठ व्रत तिला करायला सांगितले. आणि तुला पुढील जन्मी भाग्यशाली पुत्र हवा असेल तर या व्रताची कथा मी तुला सांगतो असे दत्तगुरू म्हणाले. उर्वरित कथा भाग 2च्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.